परतूरच्या जनादेशाचा नेमका अर्थ काय आहे? बघा, निवडणुका जिंकणं म्हणजे फक्त सत्ता मिळवणं नाहीये, तर लोकांच्या समस्या समजून डेटाच्या आधारावर त्यांच्यासाठी काम करण्याची एक मोठी जबाबदारी स्वीकारणं आहे. आणि हेच विश्लेषण आपण त्या दृष्टिकोनातून करणार आहोत. चला तर मग आपण थेट जाऊया महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये. विधानसभा मतदारसंघ क्रमांक 99. ही गोष्ट आहे इथल्या मातीची आणि त्या मातीत राबणाऱ्या लोकांची, ज्यांचं अख्खं आयुष्य शेतीभोवती फिरतं. या विश्लेषणामध्ये आपण काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. परतूरचा जनादेश नक्की काय सांगतो? मतं का विभागली गेलीत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथल्या लोकांसाठी विकासाचा आणि नेतृत्वाचा योग्य मार्ग कोणता असू शकतो? चला, एक एक करून या सगळ्या गोष्टी समजून घेऊया. परतूरमधलं जीवन ना, ते शेतीच्या चक्रावर चालतं. पेरणी, पाऊस, कापणी आणि या सगळ्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टी म्हणजे पिकांचे घसरलेले भाव आणि सततचा दुष्काळ. याच वेदनेतून इथला जनादेश जन्माला येतो. तो नेहमीच मातीशी जोडलेला असतो. तर मग मातीची ही वेदना मतांमध्ये कशी बदलली, हे समजून घेण्यासाठी आपल्याला 2024च्या निवडणुकीचे आकडे पाहावे लागतील. कारण आकडे कधी खोटं बोलत नाहीत. ते एक वेगळीच पण खरी कहाणी सांगतात. फक्त 4740 मतं. हो, इतक्या कमी फरकानी इथला निकाल लागला आहे. या एका आकड्यावरूनच स्पष्ट होतं की मतदारसंघाचा कौल किती नाजूक होता. निर्णय कोणत्याही बाजूनी झुकू शकला असता. आता ही आकडेवारी बघा, खूपच रंजक आहे. जिंकलेल्या उमेदवाराला मिळालेत फक्त 30.9% मतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जवळपास 70% मतदारांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं. भाजपला 30.9%, तर महाविकास आघाडीला 28.8%. म्हणजे परतूरमधला विजय हा मतांचा ध्रुवीकरणाने नाही, तर मतांच्या विभागणीमुळे झालाय, हे अगदी स्पष्ट आहे. ह्या मतदारसंघाची काही मूलभूत आकडेवारी पाहूया. साधारण 3 लाख मतदार, 235 मतदान केंद्र. पण यातला खरा महत्वाचा मुद्दा आहे मताधिक्यातील अस्थिरता. याचा अर्थ सरळ आहे, इथले मतदार कोणत्याही एका पक्षाशी किंवा विचारांशी घट्ट बांधलेले नाहीत. ते प्रत्येक निवडणुकीत आपला विचार बदलू शकतात. आणि म्हणूनच परतूर एक स्विंग सीट बनला आहे. परतूरची सामाजिक रचना ही खूप गुंतागुंतीची आहे. मराठा समाज संख्येने जास्त असला तरी कोणताही एक गट किंवा समाज इथे पूर्णपणे वर्चस्व गाजवू शकत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या समाजांना सोबत घेऊन एक आघाडी तयार करणं हेच इथल्या विजयाचं गणित आहे. आता आपण या निवडणुकीच्या सर्वात मोठ्या निष्कर्षाकडे येऊया. विद्यमान आमदाराच्या मतांमध्ये झालेली तब्बल 21% घट. हो, 21%. हीच या निकालाची खरी कहाणी आहे. 2019मध्ये भाजपला 52%पेक्षा जास्त मतं मिळाली होती. पण 2024मध्ये हा आकडा थेट 31%वर आला. मग हा जो 21%चा मोठा फरक आहे, ही मतं गेली कुठे? हीच ती विभागलेली मतं आहेत ज्यामुळे विजयाचं अंतर इतकं कमी झालं. स्पष्ट आहे, मतांची ही फाटाफूटच या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट होता. जेव्हा मतं इतकी विभागलेली असतात, तेव्हा प्रत्येक मतदाराचं, प्रत्येक मताचं महत्त्व खूप वाढतं. आणि इथेच एक मोठी नैतिक जबाबदारी येते. सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने दिलेली माहिती आणि भाषणं ही वस्तुस्थितीवर आधारित आणि जबाबदारीने केलेली असली पाहिजेत. मतदाराचा सन्मान करणं हे आपल्या लोकशाहीचं मूळ आहे. परतूरचा निवडणूक इतिहास पाहिला तर एक गोष्ट लगेच लक्षात येते. इथली अस्थिरता आणि सत्ताविरोधी भावना काही नवीन नाही. 1995 पासून ते आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत निकाल बदलत राहिले आहेत आणि विजयाचं अंतरही सतत कमी जास्त होत राहिलं आहे. परतूरमधली खरी लढत ही पक्षांपेक्षा जास्त आपला माणूस विरुद्ध बाहेरचा माणूस या भावनेवर लढली जाते. लोकांच्या जवळचा, सहज उपलब्ध होणारा उमेदवार विरुद्ध पक्षाने वरून लादलेला उमेदवार, हा इथला कळीचा मुद्दा राहिलाय. एका बाजूला आहेत विद्यमान आमदार, जे 4 वेळा निवडून आले आहेत, इथलेच आहेत आणि त्यांचे स्थानिक पातळीवरचे संबंध खूप घट्ट आहेत. तर दुसऱ्या बाजूला विरोधकांना नेहमीच एक सर्वमान्य, स्थानिक आणि मजबूत उमेदवार उभा करण्यात अडचणी आल्या आहेत. 2009 मधली बंडखोरी हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. मग विद्यमान आमदाराला आव्हान देण्यासाठी कसा उमेदवार हवा? तो उमेदवार गावचा संरक्षक असायला हवा. तो कोणी सेलिब्रिटी किंवा मोठा अधिकारी नको, तर लोकांच्यातलाच एक, ज्याने लोकांची सेवा केली आहे, ज्याला शेतकऱ्यांचं दुःख कळतं. बरं, इतकं विश्लेषण झालं, पण आता पुढे काय? फक्त समस्या सांगून चालणार नाही, त्यावर उपाय शोधणं महत्वाचे.
आता आपण एका अशा कृती आराखड्याकडे वळूया जो 2029च्या निवडणुकीकडे जाणारा मार्ग दाखवू शकतो. परतूरच्या मतदारांच्या मनात नक्की काय चाललंय? त्यांच्या खऱ्या समस्या कोणत्या आहेत? इथे मुद्दा जात किंवा धर्माचा नाहीये, तर तो जगण्याचा आहे. पिकांना मिळणारा भाव, सिंचनाची सोय, कर्ज, गावातले रस्ते, वीज आणि हाताला काम हे आहेत ते मूळ प्रश्न जे इथल्या राजकारणाची दिशा ठरवतात. तर मग 2029साठीचा मार्ग कसा असेल? त्यासाठी एक स्पष्ट 5 कलमी योजना आहे. 1. नेतृत्व लवकर ठरवा. 2. मतांची फाटाफूट टाळण्यासाठी विरोधकांची एकजूट साधा. 3. प्रत्येक गावात पोहोचून लोकांचं म्हणणं ऐकून घ्या. 4. प्रचारात लोकांच्या खऱ्याखुऱ्या आर्थिक मुद्द्यांवर बोला. आणि 5वं, सर्वात महत्त्वाचं, लोकांचा वैयक्तिक विश्वास जिंका. कारण परतूरमध्ये नात्यांना खूप किंमत आहे. जेव्हा आपण लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचतो तेव्हा एक विश्वासाचं नातं तयार होतं. आणि हे नातं जपणं खूप महत्त्वाचं आहे. लोकांकडून मिळालेली माहिती केवळ त्यांच्याच भल्यासाठी आणि त्यांच्या परवानगीनेच वापरली पाहिजे. नागरिकांच्या माहितीची गोपनीयता जपणं हा कायद्याचा आणि नैतिकतेचाही पाया आहे. आता आपण या विश्लेषणाच्या समारोपाकडे आलो आहोत. परतूरच्या राजकारणात एका मोठ्या बदलाची गरज आहे. तो बदल म्हणजे सत्तेच्या राजकारणाकडून लोकांच्या खऱ्या प्रश्नांवर अगदी स्थानिक पातळीवर लक्ष केंद्रित करणे. त्यामुळे परतूरच्या मतदारांसमोर निवड अगदी स्पष्ट आहे. त्यांना एक स्थानिक बॉस हवा आहे जो सत्तेत आहे आणि त्यांच्या ओळखीचा आहे, की एक गावचा संरक्षक हवा आहे जो त्यांच्या हक्कांसाठी लढेल. हीच या मतदारसंघाची अंतिम निवड ठरणार आहे. आणि हा मुद्दा आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. लोकशाहीमध्ये एखाद्या नेत्याचं खरं मोजमाप हे फक्त निवडणुका जिंकण्यावर ठरतं की लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यावर? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 08042041602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.